स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पितृपक्ष चाललाय. पितरांची भरपूर सेवा करते, भरपूर उपायही करते. त्यातली एक सेवा आपल्याला करायची. आता काही लोकांची ना खूप कंप्लेंट असते, आम्ही पितृशांती केली म्हणजे नारायण नागबली केली तरी पण आम्हाला त्रास होतोय. आता तुम्ही सांगा, तुम्ही एकदा जेवला तर तुम्ही परत जेवणारच नाही का? लागते ना भूक. सकाळी नाश्ता जरी केला तरी 12 वाजता भूक लागतेच. संध्याकाळी परत 6 वाजता नाश्ता हवाय, परत संध्याकाळी रात्री जेवण हवंय. म्हणजे तुम्ही एकदा शांती केली मग तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे का? नाही. लोक म्हणतात 22 वर्ष 25 वर्षांनी शांती केली, आम्हाला तरी त्रास होतो त्रास. कारण तुम्ही पितरांची फक्त एकदा शांती केली, नारायण नागबली शांती केली म्हणून तुमचा प्रॉब्लेम संपला नाही. पितरांचं झालं तुमचं असं नसतं. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची सेवाही करायची, प्रत्येक अमावस्याला त्यांना निवेद दाखवायचा, त्यांच्या नावाने दान धर्मही करायचे, दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवाही लावायचा. पितृसुक्त आपल्या नित्यसेवेमध्ये आहे तेही वाचायचे. एकादशीला जे ग्रंथ पारायण आपल्याला सांगितले ते पारायण आपण करायचे. त्यामुळे आपल्या पित्र तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटतात. कारण पित्र आपली जर तृप्त झाली नाही तर आपले भगवंतही आपले काही करू शकत नाही. मग भगवंतही ते काहीच आपले करू शकत नाही. आपण कितीही सेवा केली तर भगवंताचे आशीर्वाद आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे पितरांचे आशीर्वाद तेवढेच महत्वाचे. त्यामुळे हा पितृपक्षामध्ये आता राहिलेले जे 13 दिवस आहेत त्या 13 दिवसामध्ये आपल्याला भरपूर सेवा करायची पितरांची. त्यातली एक सेवा म्हणजे कोणती तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ. हा तुम्हाला वाचायला खूप तर 1.5 तास लागेल. जर तुम्ही एकदा पारायण करा, या 13 एकदा पारायण करा, 7 दिवस करा, तुमची मर्जी. संकल्पयुक्त केलं तरी चालेल. असंच तुम्ही जर वाचलं गुरुवारी कधीही वाचलं तरी चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 तुम्हाला वाचायचं नाहीये. नियम काहीच नाहीये. आपण पितृपक्षामध्ये मांसाहार तर करतच नाही, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. मांसाहार करायचा नाहीये हे लक्षात ठेवा. हा ग्रंथ वाचल्यामुळे खूप चांगली फलश्रुती आपल्याला भेटते. पितरांचे आपल्याला आशीर्वाद भेटतात, पित्र तृप्त होतात. आता जो श्रीमद भगवद्गीता आहे ते भगवत पारायण आहे ते खूप मोठं आहे. त्याच्या हे संक्षिप्त श्रीमद भागवत आहे ते भागवत ना गुरुमाऊलीने आपल्याला छोटं करून दिले, ते आपल्याला वाचता येईल, रोज वाचता येईल. संकल्प घेऊन आपण करू शकतो. त्यामुळे ही सेवा केल्यामुळे पितरांचे आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे. त्यामुळे ही सेवा नक्की करा. तुम्ही कधीही करा, दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हे वाचा. सकाळी 4ला वाचा, संध्याकाळी 7ला वाचा तरी चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 वाचू नका. आणि मांसाहार बिलकुल करायचा नाहीये. प्रत्येक एकादशीलाही वाचा. ज्यांना खरंच कट्टर पितृदोष आहे त्यांनी सेवा तर केलीच पाहिजे म्हणेल मी. तर तुम्हाला त्याची फलश्रुती भेटेल. आणि तुम्ही पितृशांती केली जरी असेल, तुम्ही पितृशांती केली, नारायण नागबली जरी केली असेल तर ह्या तुम्हाला सेवा करायच्याच आहेत, तरच तुम्हाला त्याची फलश्रुती भेटणार आहे. तुम्ही म्हणता मी शांती केली आता मला काय उपाय करायचे नाही, तसं होणार नाहीये. तुम्ही एकदाच एक वर्ष कामाला गेला आणि परत तुम्ही घरावर होणार नाही ना. आपण रोज कामाला गेलो तरच आपल्याला पगार येणार आहे. एक दिवस कामाला गेला आपला पगार येणार नाही. तसंच हे की आपल्याला रोज सेवा केल्या तरच आपलं फळ भेटणार आहे. त्यामुळे सेवा नक्की करा. सोबत भगवंतावर विश्वास ठेवा. नक्की तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. तुमची अडकलेली कामं मार्गी लागतील. मुलांची लग्न होतील, काही अडचणी येणार नाही. श्री स्वामी समर्थ.